Hello everyone, welcome back. In my previous presentation, we have studied the poem Phenomenal Woman by Maya Angelou from module number 1. And I hope that you all might have understood the summary as well as the central idea of this particular poem. Students, today I am going to present the next poem from module number 2, and the title of this poem, that is Those Winter Sundays by Robert Hayden. मैत्रिणींनो, आज आपण आपल्या सिलेबसमधील मॉड्यूल नंबर 2 मधील दोज विंटर संडेज बाय रॉबर्ट हेडन ही कविता आज आपण सुरू करणार आहोत. आपल्या सिलेबसमधील आपण फिनॉमिनल वुमन बाय माया एंजेलो ही कविता नुकतीच पूर्ण केलेली आहे आणि मला वाटतं ती आपल्याला समजलेली असेल. Students, first of all, I would like to introduce the poet of this particular poem, and the name of the poet is Robert Hayden. पहिल्यांदा मी तुम्हाला कवितेला सुरुवात करण्याच्या अगोदर रॉबर्ट हेडन या कवीविषयी थोडीफार माहिती देणार आहे. रॉबर्ट हेडन हू इज आफ्रिकन अमेरिकन पोएट. म्हणजे काय तर आफ्रिकन अमेरिकन कवी म्हणून रॉबर्ट हेडन यांची इंग्रजी साहित्यामध्ये ओळख आहे. रॉबर्ट हेडन ग्रीव अप इन अ आफ्रिकन अमेरिकन सेक्शन ऑफ डेट्रॉइट. म्हणजे डेट्रॉइट या सेक्शनमध्ये म्हणू आपण किंवा या भागामध्ये आफ्रिकन अमेरिकन पोएट म्हणून रॉबर्ट हेडन हे वाढलेले आहेत किंवा त्यांचा जन्म तिथं झालेला आहे. He was adopted by a neighbor's family at the age of 2 when his parents separated. म्हणजे काय तर ते 2 वर्षाचे असतानाच त्यांचे आईवडील विभक्त झाले आणि त्यांना शेजारच्या कुटुंबाने दत्तक घेतलं. त्यांचे हे पालक वडील बाप्टिस्ट पंथाचे होते. बॅप्टिस्ट म्हणतो आपण, BAPTIST, बॅप्टिस्ट पंथाचे होते त्याचे हे वडील, ज्यांनी त्याला दत्तक घेतलेलं होतं. आणि ते एक कष्टकरी असे कामगार होते किंवा ज्याला आपण म्हणू की हिज ॲडॉप्टिव्ह फादर वॉज अ स्ट्रिक्ट बाप्टिस्ट अँड मॅन्युअल लेबरर. ओके, दिस इज द इंट्रोडक्शन अबाउट द पोएट रॉबर्ट हेडन, अँड we are going to see Those Winter Sundays, that is his poem. Okay, this is the particular poem in front of your screen. Okay, this particular slide shows you the entire poem. Okay, let me read the entire poem. Sundays to my father got up early and put his clothes on in the blue black cold. Then with cracked hands that ached from labor in the weekday weather made, banked fire's blades. No one ever thanked him. I would wake and hear the cold splintering, breaking. When the rooms were warm, he would call, and slowly I would rise and dress, fearing the chronic angers of that house. Speaking indifferently to him,
who had driven out the cold and polished my good shoes as well. What did I know? What did I know of love's austere and lonely offices? I repeat here the last two lines. What did I know? What did I know of love's austere and lonely offices? Students, this is the reading of this particular poem. Before discussing the line by line, I would like to explain the title of the poem, Those Winter Sundays. विंटर म्हणजे काय तुम्हाला शब्द माहिती आहे का मुलींनो? विंटर म्हणजे हिवाळा आणि संडेज म्हणजे संडे म्हणजे रविवार. दोन्ही शब्द तुमच्या माहितीतले आहेत. त्यामुळे कवितेच्या टायटलचा अर्थ काय होऊ शकतो? ते हिवाळ्याचे रविवार. दोज विंटर संडेज म्हणजे काय? हिवाळ्याचे ते रविवार. या कवितेच्या बाबतीमध्ये आणखीन एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देऊ इच्छिते की दोज विंटर संडेज ही कविता हेडन यांच्या एका प्रसिद्ध कविता संग्रहामधून घेतलेली आहे. आणि म्हणून मी हिअर आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू ऑल to note down the reference which is important here. Okay, write down the statement, that is, those winter Sundays. कवितेचं नाव वहीमध्ये लिहून घेतलं का? Those winter Sundays is taken from रॉबर्ट हेडन्स. कवीचं नाव लिहा, रॉबर्ट हेडन्स. आणि मग मी जे पुढे सांगणार आहे ते शब्द सगळ्या शब्दांना अंडरलाईन करणार आहात. शब्द असे आहेत: कलेक्टेड पोएम्स, कलेक्टेड COLLECTED, कलेक्टेड पोएम्स ऑफ रॉबर्ट हेडन. परत शब्द लिहायचा आहे तो. वाक्य कसं झालं पहा, चेक करा. दोज विंटर संडेज इज टेकन फ्रॉम रॉबर्ट हेडन्स आणि मग ते टायटल येते पुढं, कलेक्टेड पोएम्स ऑफ रॉबर्ट हेडन. वाक्य पूर्ण झालं. परत मी मराठीमध्ये एक्सप्लेन करते. दोज विंटर संडेज ही कविता हेडन यांच्या कलेक्टेड पोएम्स ऑफ रॉबर्ट हेडन या काव्यसंग्रहामधून घेतलेली आहे. परीक्षेला तुम्हाला काही वेळेला MCQसाठी असा प्रश्न विचारला जातो आणि म्हणून या कविता संग्रहाचं नाव तुम्हाला वहीमध्ये मी लिहून घ्यायला सांगितलं आणि ते तुम्ही लक्षामध्येही ठेवा. कविता संग्रहाचं नाव आहे कलेक्टेड पोएम्स ऑफ रॉबर्ट हेडन. आणि या प्रस्तुत कविता संग्रहामधून ही आजची आपण जी शिकणारी कविता आहे, दोज विंटर संडेज, ही कविता त्या कविता संग्रहामधून घेतलेली आहे. इज दॅट क्लिअर? ओके. आता कवितेला सुरुवात करण्याच्या अगोदर अजून एक गोष्ट मी महत्त्वाची तुम्हाला सांगू इच्छिते. ती कोणती? तर कविता कशाविषयी आहे? व्हॉट इज अबाउट द पोएम? व्हॉट इज अबाउट द पोएम? दोज विंटर संडेज. म्हणजे दोज विंटर संडेज ही कविता कशाविषयी आहे? मी तर इथं असं म्हणेन, द पोएम ऑर द प्रेझेंट पोएम दोज विंटर संडेज इज हेडन्स हार्ट रेंचिंग डोमेस्टिक मास्टरपीस. म्हणजे काय? हृदयाला पिळवटून टाकणाऱ्या कौटुंबिक जीवनातील प्रसंगावर आधारित असणारी ही एक अत्यंत उच्च दर्जाची अशी ही कविता आहे. आणि मग ही कविता काय आपल्याला सांगते? तर इट इज अ पोएम ऑफ डिस्कवरी अँड डेफिनिशन. बघा, इट इज अ पोएम ऑफ डिस्कवरी अँड डेफिनिशन. द मेन थीम ऑफ द पोएम इज दॅट ऑफ पेरेंटल सॅक्रिफाईस अँड ड्युटी. म्हणजे आई वडिलांचा त्याग आणि कर्तव्य हा या कवितेचा मुख्य विषय आहे. लक्षात आलं का बा?
व्हॉट इज अबाउट द पोएम या प्रश्नाचं उत्तर आपण एका ओळीमध्ये असंही देऊ शकतो. द पोएम इज अबाउट द पेरेंटल सॅक्रिफाईस. पेरेंटल, आय रिपीट हिअर द वर्ड PARENTAL, पेरेंटल. द पेरेंटल सॅक्रिफाईस अँड ड्युटी. म्हणजेच पेरेंटल म्हणजे काय, आपले आईवडील, आपल्या आईवडिलांचा त्याग आणि कर्तव्ये हा या कवितेचा मुख्य विषय आहे किंवा ही कविता याविषयी आहे. आलं लक्षात? गॉट इट? ओके. द स्पीकर रिकॉल्स. आता स्पीकर मी हा शब्द म्हटलं बा. द स्पीकर म्हणजे कोण? जी बोलणारी व्यक्ती या कवितेमधली आहे ती. द स्पीकर रिकॉल्स द ॲक्शन्स ऑफ अ फादर who rises early each Sunday to dutifully make a fire and polish the good shoes for his son. म्हणजे काय तर या कवितेतील व्यक्तीला आठवतं की त्याचे वडील रविवारी सकाळी लवकर उठायचे. जसे आपले आई वडील पण आपण उठण्याच्या अगोदर लवकर उठतात, घरातील सगळी कामं आटोपतात की नाही. तसं या कवितेमध्ये त्या स्पीकरला आठवतं की त्याचे वडील रविवारी सकाळी लवकर उठायचे आणि कर्तव्य अगदी तत्परतेनं जी काही असतील ती पार पाडायचे. म्हणजे काय तर ते ही मेक अ फायर म्हणजे ते आग पेटवायचे. आता कविता जी आहे ती कवितेची सगळी बॅकग्राऊंड परत अमेरिकन कॉन्टेक्स्टमधली आहे. तिकडे खूप थंडी असते आणि त्यामुळे प्रत्येक घरामध्ये तिथं तुम्हाला फायरप्लेस पाहायला मिळते. म्हणजे घरामध्ये वॉर्मनेस निर्माण करण्यासाठी, उष्मा निर्माण करण्यासाठी किंवा गरम हवा निर्माण करण्यासाठी म्हणून तिथं फायरप्लेस असते. म्हणजे आग पेटवली जाते आणि ज्याला आपण शेकोटी म्हणू. व्यवस्थित अशी ती असके बांधलेलीच रचना घरामध्ये असते एका कप्प्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ही फायर पेटवली जाते. तर वडील अगदी न चुकता प्रत्येक रविवारी सकाळी लवकर उठायचे आणि तत्परतेनं अगदी ते आग पेटवत असत आणि मग त्यांच्या मुलांच्या बुटांना पॉलिश करायचे. आणि मग हे सगळे जे त्यांचं जे सॅक्रिफाईस आहे किंवा वडिलांनी केलेली ही जी कर्तव्य आहेत ही त्या स्पीकरला या कवितेमध्ये किंवा या कवितेच्या माध्यमातून सगळी जशीच्या तशी डोळ्यासमोर येतात. आणि मग हे वडिलांचा जो काही त्याग आहे तर त्या त्यागाची जाणीव मुलाला मात्र आयुष्यामध्ये खूप उशिरा होते. अशा अर्थाची ही कविता आहे दोज विंटर संडेज. आलं लक्षात? मला वाटतं त्यानंतरही आपण म्हणजे दिस इज द आयडिया ऑर दिस इज द थीम ऑर दिस इज व्हॉट वी से सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. म्हणजे तुम्हाला टायटलचा अर्थ कळाला, कवितेची थोडक्यात सारांश रूपानं का होईना पण मध्यवर्ती कल्पना तुम्हाला समजली आणि मग आपण आता कविता ही लाईन बाय लाईन किंवा वर्ड टू वर्ड आता पाहणार आहोत. ओके. आपण रीडिंग तर पूर्ण केलेलंच आहे. आता आपण कविता प्रत्यक्षात वर्ड टू वर्ड इथं एक्सप्लेन करणार आहोत. नाऊ हिअर आय वुड लाईक टू एक्सप्लेन द एंटायर पोएम वर्ड बाय वर्ड ऑर लाईन बाय लाईन ऑर स्टॅन्झा बाय स्टॅन्झा. This is a very short poem. Okay. In the first stanza, we can see here, Sundays too my father got up early and put his clothes on in the blue-black cold. Then with cracked hands that ached from labor in the weekday weather made. Banked fire's blaze. No one ever thanked him. This is the first stanza of the poem. Let me see. Sundays too my father got up early. म्हणजे कवीला इथं काय म्हणायचंय पहा की रविवारी सुद्धा संडेज रविवारी सुद्धा माझे वडील लवकर उठत असत. टू गेट अप अर्ली ही फ्रेज काय सांगते आपल्याला किंवा त्याचा अर्थ काय आहे? सकाळी लवकर उठणे. टू गेट अप अर्ली. संडेज टू माय फादर गॉट अप अर्ली. माझे वडील रविवारी सुद्धा सकाळी लवकर उठत असत. अँड पुट हिज क्लोथ्स म्हणजे काय? कपडे. अँड पुट हिज क्लोथ्स ऑन इन द ब्लू ब्लॅक कोल्ड. बघा इथं
3 आपल्याला ॲडजेक्टिव्ज वापरलेली दिसून येतील. ब्ल्यू हे एक ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे, ब्लॅक हे एक ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे आणि कोल्ड हे एक ॲडजेक्टिव्ह वापरलेले आहे. कवी इथं काय म्हणतात, अँड पुट हिज क्लोथ्स ऑन इन द ब्ल्यू ब्लॅक कोल्ड. ब्ल्यू म्हणजे निळ्या रंगाचा, ब्लॅक म्हणजे काळा, कोल्ड म्हणजे प्रचंड थंडी. आणि म्हणजे इथं त्यांना काय म्हणायचं आहे की रविवारी माझे वडील लवकर उठत असत आणि गोठवणारी थंडी, थंडी कशी होती, अगदी गोठवणारी अशी ती थंडी होती, तर त्या गोठवणाऱ्या थंडीमध्ये आपले कपडे परिधान करत असत. बघा, अँड पुट हिज क्लोथ्स ऑन इन द ब्ल्यू ब्लॅक कोल्ड. Here he recalls. Then with cracked hands that ached from labor in the weekday weather made. म्हणजे काय? Then with cracked hands. Cracked म्हणजे काय? You just note down in your notebook this difficult word CRACKED. Cracked म्हणजे काय? भेगा पडणे किंवा भेगा. पुढचाही शब्द फार तर लिहून घेऊ शकता. ACHED, एक्ड. म्हणजे एक म्हणजे काय, ACHE, एक म्हणजे दुखणे, वेदना होणे म्हणतो आपण. हाही शब्द तुमच्या नोटबुकमध्ये मुलींना लिहून घ्या. ACHED किंवा ACHE, एक म्हणजे वेदना होणे किंवा दुखणे. क्रॅक्ड म्हणजे तुम्हाला शब्द कळाला, भेगा, भेगा पडणे. मग इथं स्पीकर काय म्हणतात, then with cracked hands that ached. म्हणजे काय, मग भेगा पडलेल्या व आठवडाभर गारठ्यात केलेल्या कामामुळे दुखऱ्या हातांनी, ached from labor. बघा, then with cracked hands, हाताला भेगा पडलेल्या आहेत, आठवडाभर थंडीमध्ये काम केलेलं असल्यामुळे हात दुखतोय, हाताला वेदना होत आहेत काम केलेलं असल्यामुळं. अशा काम केलेल्या दुखऱ्या किंवा दुखत असलेल्या हातांनी ते भिंतीतील शेकोटीमध्ये इन द वीकडे वेदर मेड बँक्ड फायर्स ब्लेज. भिंतीमधल्या त्या शेकोटीमध्ये लाकडाचा गठ्ठा पेटवत असत. आग निर्माण होण्यासाठी ते त्या शेकोटीमध्ये लाकडाचा गठ्ठा घालत असत आणि तो पेटवत असत. शब्द फार तर तो लिहून घ्या. बँक्ड, BANKED. बँक्ड म्हणजे काय, लाकडाचा गठ्ठा किंवा घट्ट असा बांधलेला लाकडाचा गठ्ठा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये असंही म्हणू शकतो हिप्ड अप पॅक्ड फ्युएल. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा पेज नंबर 56 वरती त्याचा अर्थ त्यांनी दिलेला आहे, तो तुम्ही ग्लॉसरीमध्ये चेक करू शकता. ओके, तर इथं बँक्ड म्हणजे आपण काय घेणार आहोत, लाकडाचा घट्ट बांधलेला गठ्ठा. फायर म्हणजे शेकोटी. ब्लेज, ब्लेज हा एक शब्द इथं लिहून घ्या. BLAZE. ब्लेज म्हणजे काय, पेटणे किंवा भडकणे. म्हणजेच इथं आपल्याला असं म्हणता येईल, हिअर वी कॅन से, भेगा पडलेल्या व आठवडाभर गारठ्यात केलेल्या कामामुळं जो काही हात दुखतोय त्या दुखणाऱ्या हातांनी ते भिंतीतील शेकोटीमध्ये लाकडाचा गठ्ठा पेटवत असत. फायर्स ब्लेज. नो वन एव्हर थँक्ड हिम. त्यासाठी कोणीही त्यांचे आभार मानत नसत. बघा, त्यासाठी त्यांचे कोणीही आभार मानत नसत. जे नो वन हॅज थँक्ड हिम. दॅट वॉज द रिमोर्स, दॅट वॉज द feeling of guiltiness has been created in the mind of the speaker. This is the first stanza. Here I would like to take a review of this first stanza. In the first stanza we can see father-son relationship, and the poet Robert Hedden is recalling the memories of his father. For the sake of your understanding, I repeat again. In the first stanza, we can see father-son relationship. म्हणजे वडील आणि मुलगा यांच्यामधल्या नातेसंबंधाबद्दलची
माहिती आपल्याला ह्या प्रस्तुत पहिल्या स्टॅन्झामधून कळते. हिअर द पोएट रॉबर्ट हेडन इज रिकॉलिंग. मी शब्द रिकॉलिंग असा वापरलाय बघा. रिकॉलिंग म्हणजे काय? परत आठवणे. रिकॉलिंग द मेमरीज ऑफ हिज फादर. कारण ह्या मेमरीज पास्ट आहेत, भूतकाळामधल्या आहेत. दुसऱ्या शब्दामध्ये आपण असंही म्हणू शकतो गतकालामधल्या आहेत. आणि त्यामुळे द पोएट इज रिकॉलिंग द मेमरीज ऑफ हिज फादर हिअर. डू यू अंडरस्टँड? ओके. हिअर ही रिअलायझेस दॅट देअर वॉज अ रिअल लव्ह बिटवीन देम. फादर आणि सनमधलं प्रेम जे आहे ते अगदी रिअल आहे, अगदी 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 खरंखुरं आहे असं त्यांना म्हणायचं आहे, किंवा त्याची त्यांना जाणीव होते. ही रिअलायझेस हिअर दॅट देअर वॉज रिअल अँड इनटँजिबल लव्ह बिटवीन देम. इट इज एक्सप्रेस्ड थ्रू द फादर्स स्मॉल ॲक्ट्स. मग आता हे प्रेम, वडील आणि मुलामधलं जे प्रेम आहे ते अगदी छोट्या छोट्या कृतीमधून दाखवलेलं आहे बघा. Here I can say that it is expressed through the father's small acts. आता acts, small acts, छोट्या छोट्या कृती कोणत्या आहेत? तर banked fire's blaze. Clothes, he put his clothes on in the blue black cold, and then with cracked hands that ached from labor, banked fire's blaze. म्हणजे ही छोटी जी कृती आहे त्या कृतीमधून आपल्याला त्यांच्या त्या गोष्टी आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलासाठी हे वडील काय करतात याची आपल्याला इथं जाणीव होते. आणि म्हणून आपण इथं असंही म्हणू शकतो की इट इज एक्सप्रेस्ड थ्रू द फादर्स स्मॉल ॲक्ट्स टू मेक हिज सन्स लाईफ कम्फर्टेबल. इथं हे जे वडील आहेत ते आपल्या मुलांना थंडीमध्ये, त्यांना खूप थंडी वाजू नये मुलांना म्हणून घरामध्ये वॉर्मनेस कसा निर्माण करतात, आपल्या मुलांच्या सुखाची कशी चिंता त्यांना असते हे त्यांच्या छोट्या छोट्या कृतीमधून आपल्याला इथं कवीनं प्रेझेंट केलेली दिसून येते. म्हणजेच द फादर्स स्मॉल ॲक्ट्स टू मेक हिज सन्स लाईफ मोर कम्फर्टेबल. माझ्या मुलाचं जीवन आणखी कम्फर्टेबल कसं होईल याची नितांत काळजी, याची सारखी काळजी जी वडिलांना असते तेच वडील इथं आपल्याला पाहायला मिळतात. ही बँक्ड फायर्स ब्लेज इन द विंटर सीझन, इन द कोल्डनेस, इजंट इट? नाऊ ही इज फुल ऑफ रिमोर्स. बघा इथे एक मी या लाईन, या स्टॅन्झामध्येच मी या स्टॅन्झाच्या शेवटच्या ओळीमध्ये मी काय कोणती लाईन वाचली? नो वन एव्हर थँक्ड हिम. म्हणजे काय? नो वन हॅज एक्सप्रेस्ड थँकफुलनेस टुवर्ड्स हिम. हिम म्हणजे हिज फादर. म्हणजे त्यांच्याबद्दल कुणीही आभार व्यक्त केलेले नाहीत. कारण प्रत्येक रविवारी, हे रविवारी सुट्टीचा दिवस असून सुद्धा लवकर उठायचे सगळ्यांच्या अगोदर, अंगावरती कपडे परिधान करायचे आणि अशा गारठ्यामध्ये, अशा थंडीमध्ये आपल्या दुखणाऱ्या हातांनी ते घरामध्ये माझ्या झोपलेल्या मुलाला उष्णता निर्माण होऊ दे किंवा गरम घर माझं सगळं होऊ दे, तो थंडीनं उठू नये, झोपेतून जागा होऊ नये म्हणून त्याच्यासाठी ते शेकोटी पेटवत असत. बट नो वन एव्हर थँक्ड हिम. आता नो वन एव्हर थँक्ड हिम या कवितेमधून, या लाईनमधून कवीला काय सांगायचं आहे? तर नाऊ ही इज फुल ऑफ रिमोर्स. याचं त्यांना आता थोडंसं मनाला पश्चाताप होतोय की तेव्हा माझे वडील हे सगळं करत होते आमच्यासाठी, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा, पण आम्ही त्याबद्दल वडिलांना साधं थँक्स गिव्हिंगसुद्धा केलेलं नव्हतं, त्याबद्दल आम्ही आभारसुद्धा व्यक्त केलेले नव्हते. आणि हे केले नाहीत याचा जो गिल्टीनेस आहे, याचा जो काही रिमोर्स आहे, रिमोर्स किंवा गिल्टीनेस ज्याला आपण पश्चाताप म्हणतो, तो पश्चाताप त्या मुलाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. नाऊ ही इज फुल ऑफ रिमोर्स बिकॉज ही फेल्ड टू रेकग्नाइज धिस इन हिज फादर्स लाईफ टाईम. कारण वडील जिवंत होते तोपर्यंत कधीही मी त्यांच्यासमोर त्यांनी या केलेल्या कृतीबद्दल त्यांना त्यांचे आभार मी मानलेले नव्हते. आणि म्हणून हा जो काही गिल्टीनेस आहे, हा जो रिमोर्स आहे, तो रिमोर्स कवीच्या मनामध्ये किंवा त्या मुलाच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि म्हणून ते इथं म्हणतात नो वन एव्हर थँक्ड हिम. ओके स्टुडंट्स, लेट अस स्टॉप हिअर अँड आय वुड लाईक टू present as well as discuss
the remaining stanza of this particular poem in my next presentation. Thank you so much. Stay at home, stay safe, stay happy. Bye bye.